सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। सय्यद वरवडे येथे 22 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या पती, सासू, सासरे आणि एका नातेवाईकाविरोधात छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या बटाने हिने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला। तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लग्नानंतर हुंडा, मानपान, धोंड्या महिन्यातील सोने, कपडे तसेच माहेरच्या जमिनीतील हिस्सा आणण्याच्या कारणावरून तिला सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला जात होता असा आरोप करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार ऐश्वर्या अधूनमधून माहेरी येऊन आपल्यावरील त्रासाची माहिती देत होती। अखेर या कथित छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि एका नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। न्यायालयात दोष सिद्ध होईपर्यंत सर्व आरोपी निर्दोष मानले जातात। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावातून जात असेल तर विश्वासू व्यक्तीशी किंवा समुपदेशकाशी त्वरित संपर्क साधणे महत्त्वाचे आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।